नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता कधी लाभणार याच्याबद्दलचे वाद सुरू झाले आणि काल ज्यावेळी दिल्लीमध्ये शरद पवारांच्या 6 जनपथ या निवासस्थानी त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा देण्यासाठी काही लोक पोहोचले, तेव्हा त्या अ, उपस्थितांमध्ये एकीकडे अजित पवारांचा समावेश, दुसरीकडे उद्योगपती गौतम अदानींचा समावेश. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत. बऱ्याच चर्चा म्हणजे अगदी राष्ट्रवादीचे 2 गट एकत्रित येणार का? या 2 गटांचं विलिनीकरण लवकरच होणार का? इथपासूनच्या चर्चा सुरू आहेत. नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा आपण बघितला आणि तिथं सुद्धा बऱ्याच ठिकाणी या 2 पक्षांची युती असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. महापालिकेमध्ये सुद्धा ते चित्र दिसू शकतं. अशा पद्धतीची सगळी चर्चा असताना आणि एकीकडे पार्थ पवारांचं प्रकरण ज्यावेळी विधिमंडळाचं अधिवेशन होतंय, त्यावेळी त्याची कुठे चर्चा होताना दिसत नाहीये. या प्रकरणावरती आक्रमकपणे बोलणारं कोणी दिसत नाहीये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याच्यामुळं पुढच्या काही दिवसामध्ये पुन्हा एक नवीन टर्न येणार आहे का? याची एक बरीच उत्सुकता सगळ्यांच्या मनामध्ये आहे. त्याच निमित्तानं आपण थोडासा गेल्या 4-5 दिवसातल्या या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर सर. सर, कालपासून बऱ्याच चर्चा रंगताना आपण बघतोय. एकतर 6 जनपथला म्हणजे उपस्थितीमध्ये होते, म्हणजे शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा गौतम अदानी पण होते, अजित पवार पण होते आणि बऱ्याच लोकांनी चर्चा अगदी विलिनीकरणाच्या पण सुरू केलेल्या आहेत. काय तुम्हाला या सगळ्यातून दिसतंय आणि खरोखर त्याच दिशेनं वाटचाल सुरू झालेली आहे असं निष्कर्ष काढण्याइतपत स्थिती आहे? प्रशांत, मला वाटतं की तुमच्या एका शो मध्ये किंवा अन्य कुठल्या शो मध्ये मी बोललोय पूर्वी शरद पवार आणि पवार कुटुंबीय यांच्याबद्दल आपण चर्चा केली, अवलोकन केलं काय चालू आहे वगैरे. त्याच्यामध्ये एक गोष्ट मी बोलली होती, ती रिपीट करून मी सुरुवात करतो की राष्ट्रवादी काँग्रेसचं बोधवाक्य, ज्याला म्हणतात टॅगलाईन, जी मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा कोणाची टॅगलाईन असते, तशी राष्ट्रवादी काँग्रेसचं बोधवाक्य किंवा टॅगलाईन काय असेल, असावी, थोडंसं लाईट नोटवर आपण सुरुवात करू. लाईटर नोट, थोडं विनोदी याच्यामध्ये, की ती अशी असावी की साहेबांच्या मनात काय आहे समजत नाही. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या, पुण्यातल्या, बारामतीमधल्या, अन्य कुठल्या शहरातल्या, दिल्लीतल्या कार्यालयाबाहेर जर तुम्ही पोचलात पत्रकार म्हणून, तर तिकडे असलेले कार्यकर्ते, नेते, जे कोणी पवार साहेबांना भेटायला उभे असतात, त्यांच्यामध्ये चर्चा काय असते असं मी एक म्हटलं होतं त्यावेळी, की अनेक वेळा 2-3 डझन वेळा मी तिकडे असा गेलो असता, मी कॉमन वाक्य सगळ्यात हे ऐकलं की कार्यकर्त्यांमध्ये किंवा नेत्यांमध्ये अशी चर्चा की साहेबांच्या मनात काय आहे काही समजत नाही. तर तिथनं आपण सुरुवात करू की ते बोधवाक्य किंवा टॅगलाईन राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, विशेषतः शरद पवारांची. म्हणजे असं विनोदाने म्हटलं आहे, साहेबांचं मन हेच घटना आहे. हा, विनोदाने असं म्हटलं जातं की त्यांच्या कुटुंबातल्या मंडळींना सुद्धा माहित नसतं की ते उद्या काय करणार आहेत वगैरे वगैरे वगैरे. तर ही अशासाठी सुरुवात आपण करू की उद्या शरद पवार महाराष्ट्रातले सध्या सर्वात सिनियर राजकीय नेते, केवळ महाराष्ट्रातले नाही तर देशातले, प्रशांत, असं आपण म्हणू, वयाच्या दृष्टीने, अनुभवाच्या दृष्टीने. 50 वर्षाचा संसदीय राजकारणाचा अनुभव, 50 वर्षापेक्षा जास्त खरं तर अनुभव, 55 वर्षापेक्षा जास्त असं म्हणू, कारण 67 साली पहिल्यांदा ते महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले. म्हणजे आता 67ला सुद्धा आता 57-58 वर्ष झाली म्हणून. तर संसदीय राजकारणाचा एवढा प्रदीर्घ अनुभव, एवढे सन्माननीय, एवढे मोठे नेते हे उद्या 85 वर्षाच्या याच्यात प्रवेश करतायत. सहस्र चंद्र दर्शन असं महाराष्ट्रात सांस्कृतिक शब्दात आपण म्हणतो त्याला. तर पहिल्यांदा तुम्हाला बातमी अशी सांगतो, बातमी किंवा एक स्पेक्युलेशन किंवा काय चर्चा आहे ते सांगतो राष्ट्रवादीमध्ये, की उद्या काहीतरी मोठी घोषणा किंवा ऑप्टिक्स होणार आहेत. उद्या म्हणजे आता तुमचा काही प्रेक्षक तुमचा कार्यक्रम उद्या बघतील तेव्हा मी तारखेने सांगतो की 12 डिसेंबर या दिवशी मोठं काहीतरी ऑप्टिक्स किंवा काहीतरी मोठी घोषणा होणार आहे, अशी प्रचंड चर्चा राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात सुरू झालेली. ती नागपूरमध्ये सगळे नेते, सगळे आमदार, सगळे मंत्री, महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे सुद्धा, जे शरद पवारांना अजूनही मानतात असे सगळे मंत्री वगैरे, यांच्यामध्ये सुद्धा आहे, मुंबईत सुद्धा आहे, बारामतीत सुद्धा आहे आणि सगळीकडे म्हणजे काहीतरी मोठं होणार आहे. आता आपण असं बघू की काय होणार आहे हे मात्र कोणी सांगू शकत नाही.
तर काहीतरी होणार आहे त्याच्यामध्ये. स्पेक्युलेशनची 2-3 आहेत त्याच्यामध्ये. एक स्पेक्युलेशन असं आहे, आणि आय मे बी कम्प्लिटली रॉंग ऑन दिस, पण आपल्याला प्रेक्षकांना आपण हे सांगितलं पाहिजे की आतमध्ये काय चर्चा सुरू आहे. एक स्पेक्युलेशन असं आहे प्रशांत, की शरद पवार कदाचित सक्रिय राजकारणातून आपण आता निवृत्त होत आहोत, म्हणजे राज्यसभा टर्म संपेल तेव्हा निवृत्त होत आहोत, आणि आतापासून आपण बॅकसीट घेत आहोत अशी घोषणा करतील. एक ऑप्शन. दुसरा ऑप्शन असा आहे की शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र काहीतरी बसून काहीतरी घोषणा करतील की आम्ही विलिनीकरण, किंवा एकत्र, विलिनीकरण हा शब्द येणार नाही असं स्पेक्युलेशन आहे, पण आम्ही आता एकत्र काम करणार आहोत जनतेसाठी येणाऱ्या निवडणुकांमध्ये, असं काहीतरी होईल. किंवा तिसरं काहीतरी होईल की फक्त फोटो ऑपॉर्च्युनिटी, फक्त कौटुंबिक मिलन, कौटुंबिक मेळावा, मन मिळवणी ज्याला म्हणतात ते, असं काहीतरी होईल, आणि बाकी राजकीय काही होणार नाही. असे 3 ऑप्शन्स राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गोटात पुण्यामध्ये, बारामतीमध्ये, मुंबईमध्ये चर्चेमध्ये आहेत. आता पुढचा पॉइंट तुम्हाला मी सांगतो तो असा आहे की येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीसाठी एक प्रकारे मेक ऑर ब्रेक परिस्थिती झाल्यासारखी झालेली आहे. याच्याबद्दल सगळीकडे प्रचंड चर्चा आहे, कारण कार्यकर्त्यांना असं वाटतंय की आपली जी वोट बँक आहे, आपला जो एक राष्ट्रवादी म्हणून आपला जो 99 साली पक्ष सुरू झाला तेव्हापासून 25 वर्षाचा आपला जो एक मतदारसंघ, आपला मतदाता जो काय आहे, त्याच्यामध्ये एक भयानक विभागणी, म्हणजे मोठ्या प्रमाणावर विभागणी गेल्या 2-3 वर्षापासून झाली आहे, आणि ती पक्षाला अतिशय डॅमेजिंग आहे. आणि हे असंच सुरू राहिलं तर आपल्या पक्षाचं अस्तित्व कालांतराने धोक्यात येईल. त्याच्यामुळे आत्ताच आपण काहीतरी केलं पाहिजे, अशा पद्धतीचा फीडबॅक खालून वरून सगळीकडून पवार साहेबांकडे, पवार कुटुंबियांकडे पुन्हा पुन्हा येतोय. हा पहिला पॉइंट झाला. दुसरा पॉइंट असा आहे की गेल्या काही आठवड्यांमध्ये म्हणू आपण, किंवा 1-2 महिन्यांमध्ये ज्या प्रकारे पवार कुटुंबातील काही व्यक्तींबद्दल कारवाईची टांगती तलवार, किंवा भाजपच्या नेत्यांनी म्हणणं की या पुणे जमीन प्रकरणामध्ये आम्ही आत्ता ज्यांना अटक केली आहे किंवा आता यांच्यावर आरोप आहेत तेवढेच फक्त आरोप आहेत असं नाही, नवीन आणखी पण आरोपी ऍड होऊ शकतात वगैरे, असं सुधीर मुनगंटीवार किंवा अन्य नेत्यांनी माध्यमांसमोर बोलणं, याच्यामधून पवार कुटुंबियांना एक असं थोडंसं वाटतंय की आपण पवार कुटुंबीय म्हणून एकत्र राहिलं पाहिजे, आणि जे काही येणारे चॅलेंज असतील किंवा काय संकट म्हणू, राजकीय संकट, ते आपण डिफेंड केलं पाहिजे, असं एक इंटरनल थिंकिंग झालं 5 महिन्यापूर्वी प्रशांत. 1-2 मीटिंग झाल्या की ज्याच्यामध्ये आपण एकत्र काम करता येईल का वगैरे अशी चर्चा झाली. त्यातला शेवटचा पॉईंट मी हा सांगतो की आता पॅरलल एक ड्रॉ करू आपण, आणि पॅरलल असा आहे की तुम्ही ठाकरे ब्रदर्स बघा, म्हणजे ठाकरे कझिन्स बघा, ठाकरे विरुद्ध ठाकरे असे लेख अनेक मी लिहिले, इकॉनॉमिक टाइम्स मध्ये लिहिले, सकाळ टाइम्स मध्ये लिहिले, बरीच चर्चा त्याची झाली गेल्या अनेक वर्षात. आज अशी परिस्थिती झाली आहे की आपण दोघे भाऊ, म्हणजे आपण दोघे कझिन्स ज्याला म्हणू, चुलत भाऊ, हे आपण एकत्र आलो नाही तर आपल्या दोघांच्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात आहे, ही जाणीव ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबाला झाली आहे तशीच ती काहीशी जाणीव पवार कुटुंबातल्या अजित पवारांचा सगळा ग्रुप आणि शरद पवार, सुप्रिया सुळे यांचा सगळा ग्रुप यांना झाली आहे, अशी चर्चा आहे जोरात. आणि त्याच्यामुळे आपण जे काही करायचं ते जनतेसाठी काम करायचं, एकत्र करायचं, तर आपण आता एकत्र येऊन काय करता येतं का याचा विचार करू. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका, विशेषतः महापालिका सुद्धा, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका, बाकी सगळ्या जिल्हा परिषदा, याच्यामध्ये आपलं इंटरनल काहीतरी विभागणी, मतांची विभागणी, आपले पाठीराखे जे त्यांच्यात विभागणी, हे टाळता येईल का, अशा अर्थाने प्राथमिक चर्चा काहीतरी झालेली आहे. याचा अर्थ याच्यावर लगेच काही होईल, निर्णय होईल, लगेच काही दिसेल असं नाही. पण शरद पवारांचा एवढा मोठा वाढदिवस दिल्लीमध्ये संसदेच्या सदनाच्या निमित्ताने, जो काही हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने होतोय, त्याच्यामध्ये काहीतरी याच्यामध्ये 1-2 पावलं पुढे पडतील अशी चर्चा जोरात आहे. शेवटचा त्यातला पॉइंट एवढाच आहे की याच्यामध्ये प्रत्यक्ष जाहीरपणे जागा, म्हणजे जागा वाटप आणि एकत्रच लढणे वगैरे असं होण्यामध्ये तुमचं जे म्हणतात आयडिओलॉजी, कारण शरद पवार परत परत म्हणतात की मी भाजप विरोधी किंवा भाजपचं जे काय आहे त्याच्या विरोधातले त्यांची भूमिका राहिलेली आहे ती, आणि अजित पवार आता सरळ सरळ भाजप बरोबर बसलेत, आपल्याला माहिती आहे सत्तेमध्ये, तर त्याच्यामध्ये कसं काय सगळं ऍडजस्ट किंवा मॅनेज करायचं याच्याबद्दल मात्र अजूनही प्रश्न आहेत असं समजतंय प्रशांत. बरोबर. सर, चर्चेच्या सुरुवातीलाच तुम्ही खूप चांगला मुद्दा दिलेला आहे की 12 डिसेंबर आणि काहीतरी एक मोठं घडणार आहे, त्याच्यात शक्यता पण तुम्ही सांगितल्या आणि त्यातल्या किती व्यवहार्य आहेत याच्याबद्दलची पण कल्पना तुमच्या या सगळ्या बोलण्यामध्ये आली. आता या सगळ्याचे संकेत आपल्याला गेल्या काही महिन्यातल्या राजकारणामधून पण मिळतातच आहेत, म्हणजे त्याच्यासाठी काही कालचीच घडामोड फक्त
गरजेची नाहीये ही चर्चा सुरू करायला. त्याच्याबद्दल मी तुमच्याकडे पुन्हा येतोच, पण आता आपल्याला या चर्चेमध्ये जॉईन झालेले आहेत ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई. हेमंत देसाई सर, आता आम्ही चर्चा करत होतो की काल वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेटायला पोहोचले सगळे आणि मग चर्चा खूप सुरू झालेली आहे विलिनीकरणाची वगैरे. आता तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? शरद पवार जे गेल्या इतक्या वर्षांपासून एक आयडिओलॉजीची लढाई म्हणून भाजपपासून कायम त्यांनी एक अंतर राखलेलं आहे. जरी त्यांचे संबंध मोदी आणि शहांसोबत चांगले असले, इव्हन अदानींशी, शहांचं नाव मी जरा मला वाटतं थोडंसं चुकीचं घेतलं. मोदींसोबत चांगले आहेत, शहांसोबत तितके चांगले नाहीयेत, पण तरी सुद्धा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? खरोखर त्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे का? तुमची पहिली कमेंट. पण मला नक्कीच वाटतं की त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. कारण शरद पवार कितीही सांगत असले की मी भाजपवर जाणार नाही. मला असं वाटतं की त्यांना जसं यश मिळालं, मी केवळ संसदीय यश अपयश म्हणत नाही, वैचारिक यश जे म्हणतोय, की आपल्या सगळ्या सहकार्यांना बरोबर ठेवण्यामध्ये आणि आपल्या विचारांच्या मुशीमध्ये ज्यांना घडवलं, ते त्या पद्धतीने पक्के असण्यामध्ये त्यांना पूर्णपणे अपयश आलं. मी ते असं म्हणतायत, तुम्ही ती मुलाखत प्रसिद्ध निर्जा चौधरीने घेतली होती. त्यामध्ये ते असं म्हणाले, की काही लोकांना वाटतंय की जावं, एकत्र यावं. काही लोकांना वाटतंय की जाऊ नयेत. आणि मग सुप्रिया सुळेंना काय वाटतंय ते त्यांनी स्पष्ट केलं नाही. तिला ठरवायला लागेल की सत्ताधारी बाकांवर बसायचं का नाही. जर तुमच्या मुलीला तुम्ही राजकारणात आणलं, तिच्याबाबत पक्क मत तुम्ही सांगू शकत नाही. ती जाणारच नाही, तो प्रश्नच उद्भवत नाही, असं त्यांनी म्हणायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही कम्युनिस्ट पक्षाचा एखादा कुठलाही कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षावर जाणार नाही, आपण पक्क म्हणू. या कम्युनिस्ट पक्षाबद्दल वर्धन असतील, सोमनाथ चॅटर्जी यांच्याशी चांगले संबंध होते पवारांचे, त्यांच्याबद्दल त्यांना मनापासून आदर वाटतो. पण संपूर्ण पक्षाची जडणघडण सत्तेच्या राजकारणामध्ये झालेली आहे. बघा तुम्ही की 2019 मध्ये अजितदादांनी जे काम केलं, मी पहाटेचा नाही सकाळचा 7चा शपथविधी, त्याच्या अगोदर त्यांनी काय सांगितलं की गेले 3-4 वर्ष आमच्या वाटाघाटी चालल्या होत्या. खरं तर 2014 पासूनच चालल्या होत्या. आणि मग ते आशिष शेलार यांच्यापासून अनेकांची वक्तव्य झाली. फडणवीस सुद्धा असं म्हणाले की सगळं काही ठरलेलं होतं आणि टॉप लिडरशिपनी आशीर्वाद दिला होता, म्हणजे शरद पवारांना मान्य होतं. पण मी काय सगळं सांगणार नाही, हळूहळू काय ते बाहेर आणि त्याच्यावरती शरद पवारांनी स्पष्टपणे या गोष्टी घडल्या का घडल्या नाही असं कधीच सांगितलं नाही आजपर्यंत. आणि ते खोटं बोलतात असंही ते म्हणाले नाही. ते आता त्या 2014 पासूनच्या घटनाची जी परिणिती 2019 ला झाली आणि त्यानंतर 2023 मध्ये जेव्हा अजितदादा गेले तेव्हा झाली. तशीच आता ज्या काही वाटाघाटी सुरू असतील किंवा जी काही चर्चा सुरू असतील त्याचं काय होईल पर्यवसान ते आपल्याला काही काळानंतर दिसेल, ताबडतोब घडणार नाही. पण आपल्याला हे लक्षात येईल की फक्त निवडणुकीच्या निमित्ताने जे काही प्रचार झाला त्याच्या व्यतिरिक्त शरद पवारांनी कधीही अजितदादांबद्दल कटू शब्द उच्चारले नाही. धनंजय मुंडेंबद्दल ते बोलले, टीका केली त्यांनी. छगन भुजबळांबद्दल थोडीशी त्यांना लागणारी अशा प्रकारची टीका केली, पण अजितदादांबद्दल तशी टीका केली नाही. आणि ते सतत म्हणत होते की वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये भेटलो, रयतमध्ये भेटलो, आम्ही भेटायचं का नाही, आणि मग कौटुंबिक हे वेगळं असतं वगैरे. आता त्यावेळी सुद्धा कौटुंबिक संघर्ष जेव्हा जेव्हा इलेक्शनच्या वेळी तो तापला तेव्हा कुटुंबामध्ये सुद्धा तिचं रिफ्लेक्शन पडलं आणि हे त्यांना मान्य करायला लागलं की राजकारणाचं प्रतिबिंब कौटुंबिक नात्यामध्ये पडतं आणि त्यामुळे नात्यामध्ये ती दरी निर्माण झाली. पण आपण शरद पवारांचे त्यांचं वर्तनाची शैली बघितली तर ज्यावेळी वसंतदादांच्या पाठीत तथाकथित खंजीर त्यांनी खुपसला असं म्हटलं जातं, त्यावेळी तुम्हाला माहितीच असेल सगळा तो इतिहास जो गोविंदराव तळवलकरांनी सांगितला होता की यशवंतराव चव्हाणांचीच मान्यता होती, मूकसंमती होती त्या. आणि किसनवीरांनी सांगितलं होतं की मग यशवंतराव म्हणाले की माझी मान्यता असली तरी पक्षामध्ये, कारण ब्रह्मानंद रेड्डींचं नेतृत्व त्यांना सगळ्यांना मान्य नाही, पण किसनवीर म्हणाले की आता नाही, आता सगळं प्रकरण पुढे गेलेले, आता आम्ही तिकडे जाणार. त्यानंतर पुन्हा ज्या निवडणुका झाल्या त्या हे दोघेही एकत्र आले, म्हणजे विभक्त होऊन सोनिया गांधींवर टीका करून पुन्हा एकत्र आले. ही जो व्यवहारिक राजकारण जे आहे, शरद पवारांचं राजकारण जे आहे ते वैचारिक पेक्षा व्यावहारिक राजकारण आहे आणि ती कशी ते भूमिका बदलू शकतात. आज अशा वयाच्या टप्प्याला ते आहे,
की आता अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्यात की आता पुढच्या वर्षी त्यांचं राज्यसभा मुदत संपेल आणि त्यानंतर ते परत जर निवडून यायचं असेल तर एकत्र यायला लागेल. मला ते त्यात काही तसं वाटत नाही. बरं. शरद पवार अशा प्रकारचं म्हणजे 84 नंतर परत 6 वर्षाची टर्म घेतील असं मला वाटत नाही. माझं असं म्हणणं आहे की ते अशी भूमिका घेतील की माझी वाट भाजपच्या विरोधाची आहे. बाकीच्यांना काय करायचं असेल ते करा. म्हणून मग ती त्यांना वाट मोकळी करून द्यायची आणि आता बरोबर. लढायचं की नाही. आता रोहित पवारांची मी मुलाखत बघितली. रोहित पवार काय म्हणाले की शरद पवार जे काय करतील त्या दिवशी त्यांचा जो निर्णय असेल तो आमचा निर्णय असेल. ते असं म्हणाले नाही की शरद पवारांनी जो असा निर्णय घेतला तो मला मान्य नाही, मी त्याबद्दल जाणार नाही असं ते म्हणाले बरोबर. नाही. हे लक्षात हं. घेतलं पाहिजे. रोहित पवार हे सुद्धा व्यावहारिक राजकारणी आहेत. त्याला ते वैचारिकतेची डूब देतात. त्यामुळे मुद्दा बरोबर. लक्षात घेतला थोडक्यात पाहिजे. अजितदादा सगळ्यांची इच्छा हे कदाचित अजितदादा सगळ्यांची थेट इच्छा असेलच सोबत अजितदादा जायची. थेट फक्त एकमेकांना नावं घेणं चालू आहे जरा थोडंसं. ते दिसतंय जरा. अजितदादा हे पूर्णपणे पैशाचं राजकारण थेटपणे करतात. बरोबर, शरद बरोबर. पवार वेगळ्या प्रकारे करतात. हाच तेवढा फरक आहे. नाही वैचारिक त्याच्याबद्दल शरद पवार चर्चेमध्ये तुम्ही थोडंसं उशिरा जॉईन झालात. रोहित चंदावरकर सर सांगत होते, की साहेबांच्या मनात काय चाललेलं आहे हे काय कळत नाहीये. हे प्रत्येकाचं अगदी वरपासून खालीपर्यंत प्रत्येकाचं एक तिथे ठरलेलं वाक्य असतं. मला एक सर तुमच्याकडे परत यायचंय रोहित सर. भाजपनं ज्यावेळी स्वबळाची भाषा सुरू केलेली आहे, आता आम्हाला कुबड्यांची गरज नाहीये असं म्हणणं, भाजपचं आक्रमक एक प्रकारे विस्तारवाढीचं धोरण आपल्याला स्पष्टपणे दिसतंय आणि त्यावेळी यांची ही चर्चा, तर त्याला हे पण कारण ठरतंय का? म्हणजे अगदी आपण आता काही एकत्र येतायत असं म्हणत नाहीये, पण हा जो एक भाजपचा अजेंडा आहे, त्याच्यामुळे पण ही घुसमट दिवसेंदिवस वाढणार आहे का? प्रशांत, त्याच्यामुळे सुद्धा नव्हे तर त्याच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. म्हणजे मी अगदी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो आणि ते सांगण्यासाठी काही आपण एवढे 30-35 वर्ष अनुभव असलेले पत्रकार असण्याची गरज नाही. अगदी 2-4 वर्ष 5 वर्ष ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण कव्हर केलं आहे मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही, त्यांना सुद्धा हे स्पष्ट दिसतंय की भाजपचा अत्यंत आक्रमक असा जो आता अप्रोच आहे, जे तुम्ही आत्ताच्या नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा बघितलं की त्याच्यामध्ये कशा प्रकारे ठाणे जिल्हा असो किंवा कोकणाचा भाग असो, त्याच्यामध्ये शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची सुद्धा कोंडी करण्यापर्यंत किंवा त्यांच्या पक्षातली माणसं आपल्याकडे वळवून घेणं वगैरे हे करण्यापर्यंत भाजपने 4 पावलं पुढे टाकली आणि त्याच्यामुळे शिंदे नाराज झाले आणि काय काय गोष्टी झाल्या. आता ही गोष्ट वेगळी आहे की कालच त्यांनी नागपूरमध्ये परत एकदा फडणवीस यांच्या स्तुतीचं भाषण केलं. म्हणजे तो निवडणुकीचा संघर्ष संपलाय आणि परत आम्ही सत्तेत एकत्र आहोत असा सिग्नल त्यांनी त्या भाषणातला दिला. तो जाऊ द्या भाग. पण भाजपचा ओव्हरऑल अजेंडा आता लक्षात घ्या की राष्ट्रवादी काँग्रेस असो म्हणजे शरद पवार असोत, अजित पवार असोत, कोणी असोत, ते कशाकडे बघतायत? 2-3 गोष्टीकडे बघतायत. पहिली गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदा, ज्या होणाऱ्या जिल्हा परिषदा निवडणुका, महापालिकेच्या बाबतीत त्यांचा इंटरेस्ट मुख्यतः पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक एवढाच आहे, त्याच्या पलीकडे नाही, हे आहे. आणि सगळ्यात जास्त महत्वाचं दुसरी गोष्ट ते बघतायत म्हणजे 2029 ची विधानसभा निवडणूक. त्यांना असं दिसतंय की 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्या अमित शहा यांच्याकडून भाजपच्या महाराष्ट्र युनिटला सरळ सरळ असं सांगितलं जातंय की तुम्ही स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू करा. रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष एवढे आक्रमक झालेले जे दिसत आहेत आणि त्यांच्याबद्दल अगदी निलेश राणे यांच्यापासून म्हणजे एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या नेत्यांपासून ते मित्रपक्ष असलेल्या अजित पवारांच्या पक्षातले नेते सुद्धा, सुनील तटकरे असतील, अन्य कोणी असतील, रायगडमध्ये किंवा सगळीकडे हे आक्षेप घेत आहेत की आम्हाला स्पेसच ठेवली जात नाहीये असं दिसतंय. तर ही गोष्ट काय रवींद्र चव्हाण हे फक्त स्वतःच्या मनाने किंवा स्वतःच्या मर्जीने करत आहेत का? अजिबात नाही. ही गोष्ट दिल्लीतून ठरलेली आहे. 100% भाजप हे जे वाक्य आहे हे 2014 पासून जे सुरू झालं, ऑक्टोबरमध्ये शिवसेनेबरोबरची युती तोडण्याचा निर्णय भाजपने घेतला. एकनाथ खडसे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये, त्यावेळी ते भाजप नेते होते, त्यांनी ती अनाउन्समेंट केली, आपल्याला सगळं आठवतंय. त्या गोष्टीला 11 वर्ष झाली आता. त्याच्यानंतर आता ते ऑक्टोबरमध्ये झालं होतं, आज डिसेंबर आहे, 11 वर्षानंतरचा डिसेंबर आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांना दिसतंय की 3-4 वर्षांनी येणाऱ्या 29च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 130-140 जागा फक्त स्वतःच्या बळावर निवडणूक लढून हव्या आहेत. शक्यतो एकटं लढण्याची त्यांची इच्छा आहे आणि तसं जर असेल तर महापालिकांपासून आणि जिल्हा परिषदांपासून त्यांची तयारी सुरू होणार, ती सुरू झालेली आहे. याच्यातला एक भाजपला म्हणजे एक राष्ट्रवादीला डेंजरस वाटणारा भाग असा आहे
जो की पिंपरी चिंचवड पुणे जिल्ह्यातल्या महापालिकेत आपण बघितलाय, की सरळ सरळ तयार कार्यकर्ते जे काही 20 वर्ष 25 वर्ष अजित पवारांबरोबर काम करत असतील किंवा एकनाथ शिंदेबरोबर काम करत असतील, त्यांनाच उचलून आपल्या बाजूला आणायचं. हा एक नवा फॉर्म्युला तुम्ही जर बघितला, जो शशिकांत शिंदे यांनी आज मीडियासमोर बोलून दाखवला, की सरळ सरळ कार्यकर्त्यांनाच उचलून आपल्या बाजूला आणायचं. आणि शशिकांत शिंदे यांनी असा शब्द वापरला की कार्यकर्ता चोरी. तो त्यांचा शब्द आहे, माझा नाही. पण कार्यकर्ते जे 20 वर्ष अजित पवारांबरोबर काम करतायत, एकनाथ शिंदेबरोबर काम करतायत, त्यांनाच काहीतरी त्यांना आश्वासनं देऊन काहीतरी करून आपल्या बाजूला जर आणलं तर त्या मतदारसंघात खिंडार पडल्यासारखी परिस्थिती होते. हे आपल्या बाबतीत सुद्धा होणार याची जाणीव अजित पवारांना आहे. किंबहुना हे पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 5-7 वर्षाला 8 वर्षापासूनच सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्म मध्येच त्यांनी इतकी अजित पवारांची माणसं पिंपरी चिंचवड मधली भाजपकडे वळवली. आणि तुमच्या शो मध्ये मी म्हटलं होतं तसं ते आहे की तुमच्या एसयूव्हीवर म्हणजे तुम्हाला काय तुमच्या विरुद्ध केसेस आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, तर आमचं आता काय बघा म्हणून जी माणसं भाजपच्या मुंबईतल्या श्रेष्ठींकडे गेली राष्ट्रवादीची, त्यांना स्पष्ट सांगण्यात आलं की तुमच्या एसयूव्ही, तुमच्या फॉर्च्युनर किंवा काय स्कॉर्पिओ असतील त्याच्यावरती घड्याळाचं चिन्ह आहे ते काढा आणि कमळाचं चिन्ह लावा, बस. इतका तो स्पष्ट हिशेब महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना समजेल या भाषेत मी सांगतोय, कारण ते व्हिज्युअली सगळ्यांना दिसतं, तुमच्या प्रेक्षकांना, मतदारांना, सगळ्यांना. याची भीती आता अजित पवारांना सुद्धा वाटणार, कारण त्यांना हे माहितीये की जे नगर परिषद निवडणुकीत ठाणे आणि कोकणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत झालं, तेच पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, मराठवाड्याच्या भागांमध्ये आपल्या बाबतीत होऊ शकतं. त्यामुळे अजित पवार सुद्धा काही फार कॉन्फिडंट नाहीयेत भविष्याबद्दल. आणि अशा परिस्थितीत माणूस काय करतो, तर अशा परिस्थितीत फॅमिली इज पॉवर, त्यातला शेवटचा पॉईंट तुम्हाला मी सांगतो. त्यामुळे फॅमिलीकडे परत जाणं, फॅमिलीनी एकवटणं, म्हणजे यांच्या बाबतीत आपल्या पार्थ पवार यांच्या बाबतीत जो प्रश्न निर्माण झाला असेल तो असेल, किंवा पक्षातले आपले कार्यकर्ते फोडणं हा चॅलेंज असेल, त्या सगळ्या बाबतीत हेच आहे की फॅमिली शुड युनाइट असा विचार त्याच्यातून या कुटुंबांमध्ये एकत्र येतोय. तो ठाकरे कुटुंब असो किंवा पवार कुटुंब असो, महाराष्ट्रातली 2 सगळ्यात मोठी राजकीय कुटुंब. शेवटचा पॉइंट या निमित्ताने सांगतो की महाराष्ट्राच्या लोकशाहीचं एका अर्थाने दुर्दैव असं प्रशांत, आणि मी एक नवा वेगळा विचार मांडतोय इथे तुमच्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर, की दुर्दैव असं की ह्या सगळ्या कुटुंबांनी गेल्या 20-30-35 वर्षामध्ये, काँग्रेसपासूनच त्याची सुरुवात आहे, असं केलं आहे की कुटुंबातलीच काही माणसं सत्ताधारी पक्षात आणि कुटुंबातलीच काही माणसं विरोधी पक्षात. त्याच्यामुळे लोकशाही जिवंत कशी राहणार? म्हणजे जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप कोणावर सत्ताधाऱ्यावर होतात त्यावेळी त्या सत्ताधाऱ्याच्याच कुटुंबातले विरोधी पक्ष असले म्हणतात की नाही नाही यांच्यावर काय, तो तसा नाहीये किंवा ते तसे नाहीयेत आणि हे आहेत वगैरे. म्हणजे विरोधी पक्षांऐवजी आपण मीडिया आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यावरच जबाबदारी येऊन उरते, टिकते, की त्यांनी हा लढा द्यावा भ्रष्टाचाराच्या किंवा बाकी कुठल्या प्रकरणांमध्ये. कारण एकाच कुटुंबातली अर्धी माणसं सत्ताधारी पक्षात आणि त्या कुटुंबातली अर्धी माणसं विरोधी पक्षात, असं महाराष्ट्रातल्या डझनावारी राजकीय कुटुंबांमध्ये झालेलं आहे. आणि तो लोकशाहीचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामुळे तुमचा जो आजच्या सब्जेक्टचा दुसरा भाग आहे की विधानसभेच्या अधिवेशनात सगळं थंड थंड का आहे, हा तुमचा आज थंबनेल मधला दुसरा भाग आहे. त्याचं उत्तर हे आहे की तुम्ही विरोधी पक्षातही आपलीच माणसं ठेवलेली आहेत. म्हणजे पवार कुटुंबातले अर्धे लोक विरोधी पक्षात आणि अर्धे लोक सत्तेत असं जर असेल तर विधानसभा अधिवेशन गाजणार कसं, मुद्दे येणार कसे? हाच प्रकार अन्य राजकीय कुटुंबांच्या बाबतीतही आहे. आणि ह्याचा विचार महाराष्ट्रातल्या जनतेनी, महाराष्ट्रातल्या मीडियानी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जे कोणी उत्सुक आहेत सामाजिक कार्यकर्ते वगैरे, त्यांनी या सगळ्याचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. प्रशांत, म्हणजे विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे, ते अशा पार्श्वभूमीवरती सुरू झालेलं आहे की मराठवाड्यामध्ये आणि इतर भागामध्ये एवढी मोठी अतिवृष्टी झाल्यानंतर अजून सगळ्यांना मदत मिळालेली नाहीये. पार्थ पवारांच्या जमिनीचं प्रकरण की ज्याच्यामध्ये ज्या पार्थ पवारांच्या वरती एवढे आरोप आहेत त्यांचं FIR मध्ये नाव नाहीये, पण त्याच्याबद्दलचा एक अवाक्षर या बद्दल कुणी काढताना दिसत नाहीये. सगळीकडे शांतता आहे. आणि तुम्ही आता माध्यमांचा उल्लेख केलात, माध्यमांमध्ये बातम्या अशा चालतायत की हे आमदार विधिमंडळात पोहोचले, हे यांच्या भेटीसाठी पोहोचले, म्हणजे ज्यांचं तिथं जाणं हे कामच आहे, त्याच्यामध्ये बातमी काय मुळामध्ये? म्हणजे सगळी म्हणजे फार कमालीची अवस्था आहे. हेमंत सर, पार्थ पवारांच्या प्रकरणाचा याच्यामध्ये कुठेच उल्लेख नसणं या अधिवेशनामध्ये काय कारण दिसतंय तुम्हाला? म्हणजे विरोधी पक्षनेते पदाबद्दलची जी लढाई चालू आहे त्याच्यामध्ये पण बरेच पायात पाय दिसत आहेत, पण महत्वाचे जनतेचे प्रश्न याच्यात गायब झालेत का?
मला 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या निमित्ताने. बाबा आढावांचं अलीकडेच निधन झालं आणि बाबा आढावांची जी शेवटची पत्रकार परिषद झाली, काही दिवसांपूर्वी झाली. त्यामध्ये ते म्हणाले, की पत्रकारांना अनेक ठिकाणी जाऊ दिलं जात नाही म्हणजे कव्हरेजसाठी किंवा पत्रकार संघटना जेव्हा पत्रकारांना ऍक्सेस नाकारला जातो, इन्फॉर्मेशन नाकारली जाते. तुम्ही का नाही पंतप्रधानांना पत्र लिहित या संबंधी तुम्ही का नाही ऍक्शन घेत? पुन्हा पुन्हा ते हा प्रश्न विचारत होते आणि पत्रकार त्याच्याबद्दल काहीही उत्तर देत नव्हते. हा एक बाब. दुसरी गोष्ट बाबा आढावांनी गेल्या वर्षी जे काही आंदोलन केलं, यामध्ये उद्धव ठाकरे गेले, शरद पवार भेटायला गेले. त्यांनी जे निवडणुकीच्या यंत्रणेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते, ते उचललेच नाहीत यांनी. म्हणजे उद्धव ठाकरेंनी जे प्रभावीपणे उचलले नाहीत, ना शरद पवारांनी उचलले. शरद पवारांनी त्यासंबंधी काहीही म्हणजे लोकसभेत, राज्यसभेत त्यांच्या लोकांनी किंवा स्वतः शरद पवारांनी काहीही बोलले नाही. हा जो शेतकऱ्यांचा तुम्ही प्रश्न उपस्थित करतायत, त्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी काय बोलले असतील त्या, बोलल्या सुद्धा. पण शरद पवार जे माजी कृषी मंत्री आहेत, मला सांगा कृषी कायद्यांबद्दल असेल किंवा अन्य अनेक गोष्टींबद्दल शरद पवारांनी स्वतः राज्यसभेत अशी प्रभावी भाषण केलं तर आज काय मला माहितीच नाही, गेले 30 वर्षामध्ये इतके वर्ष ते आहे. पण त्यांनी एखादं प्रभावी भाषण काढलंय, प्रभावी मुद्दा मांडलाय, सरकारला धारेवर धरलंय किंवा सरकारची बाजू समर्थपणे मांडली असं मला आठवतच नाही. त्यामुळे माझं काय म्हणणं की त्यांचा विरोध सुद्धा असा कडवा विरोध नसतो. म्हणजे हा जो थॉट सगळा जो भाजपचा विचार आहे त्याला आम्ही विरोध करतो. या कडवटपणे करायला पाहिजे. निदान शिवसेनेचे लोक करतात थोडा तरी, पण हे तशा प्रकारचा कडवट प्रतिकारच करत नाही. हा एक भाग. दुसरी गोष्ट तुम्ही काय विचारलं मगाशी मला, पार्थ पवारांच्या प्रकरणाचा हा. कुठेही उल्लेख नाहीये. आता पार्थ पवारांचं प्रकरण जर बघितलं असेल तर तुम्ही बघा की विजय कुंभार आरटीआय ऍक्टिव्हिस्ट आणि अंजली दमाने यांच्यावरती ते संपूर्ण सोडून दिलेले आहे आणि त्यांनी एकदा भांडाफोड केला की याबद्दल काही ना काही बोलत असतात, पण त्या कुठलीही ऍडिशनल इन्फॉर्मेशन ना शरद पवारांच्या पक्षाने पुढे मांडलेली आहे ना ठाकरेंच्या पक्षाने पुढे आणलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सुषमा अंधारेंनी फलटणचा डॉक्टर संपदा मुंडेंचा प्रश्न हाती घेऊन तो चांगला मांडला होता, किंवा बदलापूरच्या चिमुरड्यांवर मुलींवर जो अत्याचार झाला त्यावेळी त्यांनी आंदोलन केलं होतं. पण या बाबतीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारे पार्थ पवारच्या बाबत विरोधी पक्ष सबस्टॅन्स फेल गेलेला आहे आणि मला कळत नाही याच्यामध्ये की काय आतून काही त्यांची मेलजोल आहे की काय. कारण मंगलप्रसाद लोढांचं जे वक्तव्य होतं की सगळे पक्ष देवेंद्र फडणवीस चालवतात. आता देवेंद्र फडणवीसांनी एक लक्षात गेलं पाहिजे, एक प्रकारे शरद पवारांची जागा घेतली. शरद पवार बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार दोनच लोक होते. बाळासाहेब ठाकरे गेले, आता शरद पवार हे त्या पद्धतीचा प्रभावी फोर्स राहिले नाहीये. पवारांवरती असा आरोप केला जात होता की सगळ्या मागे पवार असतील. आता ते पवारांची त्या प्रकारची ताकद राहिली असं मला वाटत नाही आणि त्यात काही टीका करण्याचा प्रश्न आहे, काही वय असतं, एक काळ असतो प्रत्येकाचा आणि त्यामुळे पवार हा फॅक्टर आता प्रभावी राहणारच नाही. आता सुप्रियाताई सुळेंना जर त्या कार्याध्यक्ष झाल्या, आता हे सुद्धा आपल्याला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यावी लागते की त्या केवळ संसदेत नाहीये, संसदेच्या बाहेर एखादा पक्ष वाढवण्यासाठी त्या स्वतः काय करतात. एक नाशिकचं आंदोलन शशिकांत शिंदेच्या नेतृत्वाखाली झालं, त्याच्या पलीकडे या पक्षाने अशी आंदोलनं काय केली. एकच आहेत की प्रशांत जगताप जे अत्यंत लढाऊ वाण्याचे आहेत आणि थेटपणे त्यांनी भूमिका घेतली की आम्ही हे दोघं एकत्र आले तर मला मान्य नाही, राजकारणात काही काळ बाहेर बाजूला जाईल. अशी भूमिका घेण्याचं जे धाडस प्रशांत जगताप यांनी दाखवलंय ते शरद पवारांच्या कुठल्याही नेत्याकडे नाही, अगदी रोहित पवार यांच्याकडे सुद्धा नाही. पवार सांगतील ते आम्ही करू. अरे तुम्ही तरुण उमेदीचे वयातले नेते आहात, पवार वाटेल तर सांगतील, तुम्ही तसं कसं काय कराल. तुमची स्वतःची काही भूमिका आहे की नाही, तुमचं स्वतःच काही डोके की नाही. त्यामुळे हे अतिशय निराशाजनक परिस्थिती आहे. जो पक्ष भारतीय जनता पक्षाला विरोध करणारा, संघाच्या विचारांना विरोध करणारा आता कोणीही फोर्स राहिला नाही. कामगार संघटना खतम झालेल्या आहेत, कम्युनिस्ट पक्षाची ती ताकद राहिली नाही. आता तुमच्या आमच्यासारखे काही पत्रकार असतील, काही सामाजिक कार्यकर्ते आणि काही न विकले गेलेले आरटीआय ऍक्टिव्हिस्ट एवढ्यावरती सगळी समाजाची दिसते असं दिसते. अत्यंत दुर्दैवी हा क्षण आहे, दुर्दैवी काळ आहे हा महाराष्ट्राच्या दृष्टीने. विरोधी स्पेसच तेवढी नाहीये. जी काही त्यातल्या त्यात आहे ती शिवसेना ठाकरे गट जो थोडा तरी आक्रमक आहे, पण ते सुद्धा समाधानकारक त्यांचा परफॉर्मन्स आहे असं मला बिलकुल वाटतं. बरं, म्हणजे राजकारणातल्या कोलांट उड्या बघितल्यानंतर
सामनामध्ये पत्रकार म्हणजे दिगू टिप्पणीस कसा वेडा होतो हे आपण बघितलेलं होतं. पत्रकारांची ही अवस्था होते. प्रशांत जगताप यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची नेमकी काय होणार मला माहिती नाही, की हे ज्यांच्यासाठी आपण इतकं त्वेषानं लढलो, ज्यांच्यासाठी वंदना अजित चव्हाण पवारांचं वाईट पण आपण घेतलं. प्रशांत एक सांगू का पॉईंट? वंदना हां, चव्हाणांनी सांगितलं आहे की हां. सत्तेशिवाय कामं होत नाहीत हा भ्रम आहे, असं निदान त्यांनी भूमिका मांडली. माजी खासदार तुमच्या तर चांगल्याच परिचयाच्या त्या बरोबर. वंदना चव्हाणांनी ठामपणे भूमिका घेतलेली आहे, पण त्यांचा जनाधार कमी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एकूणच बाकीचे त्यांच्या पक्षातले अशा प्रकारचं काही प्रभावीपणे काम करतायत असं मला वाटत नाही. आता प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल कडवटपणा शरद पवारांना होता, ते सुद्धा अमित शहाना भेटत असतील नेमक्या बरोबर, वेळी, तर या बरोबर, सगळ्याचा अर्थ कसा कसा काय लावायचा हा खरा बरोबर. प्रश्न आहे. एक शेवटचा प्रश्न तुमच्या दोघांसाठी पण आहे. रोहित सर, विरोधी पक्षनेता म्हणजे आता 1 वर्ष जवळपास झालेलं आहे. विरोधी पक्षनेता हे पद काय अजून तरी दिलं गेलेलं नाहीये. त्याच्याबद्दल जी सगळी आता स्थिती दिसतेय, तुम्हाला काय वाटतंय? ते दिलं जाईल का? की त्याच्यापर्यंत शेवटपर्यंत राजकारणच होईल? की गेल्या महिना म्हणजे वर्षभरातली परिस्थिती बघितल्यानंतर मुळात विरोधी पक्षांना तरी कुठे विरोधाची इच्छा आहे? असा पण प्रश्न उपस्थित होऊ शकतो. कारण जर आपण बघितलं तर म्हणजे तसा त्या अर्थानं म्हणजे चर्चेतला विरोध कुणी केला तर सुरेश धस आणि निलेश राणे, की जे भाजपचेच लोक आहेत, तेच भाजपचे नाही म्हणजे सुरेश धस भाजपचे आहेत, पण निलेश राणे महायुतीचे आहेत, पण भाजपच्या विरोधात लढत आहेत. तर काय तुम्हाला त्या सगळ्याबद्दल वाटतंय? टेक्निकल मुद्दा म्हणून विरोधी पक्ष नेतेपद न देणे हे संख्येच्या आधारावर जे काही विधिमंडळ नियम आहेत त्यानुसार ठीक आहे. पण तुम्ही जी नावं घेतली की सुरेश धस किंवा निलेश राणे हे आवाज उठवत आहेत वगैरे, आणि विरोधी पक्षनेता भूमिकेमध्ये 15 दिवसापूर्वी एकनाथ शिंदेच दिसले ना तुम्हाला. हे विनोदाने थोडंसं मी म्हटलं. पण कसं असतं प्रशांत, आता आम्ही कॉलेजमध्ये असताना राजीव गांधी यांची लोकप्रियता प्रचंड होती आणि राजीव गांधी यांना 400 पेक्षा जास्त जागा लोकसभेमध्ये मिळाले. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर. आणि राजीव गांधी यांच्या काळामध्ये भाजपचे म्हणजे ते जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा भाजपचे फक्त 2 सदस्य लोकसभेत निवडून आले, अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी. पण तरी सुद्धा विरोधाची स्पेस त्यांनी ठेवली होती आणि विरोधी पक्षनेत्यांना तिथे या 2 नेत्यांना बोलू दिलं जात होतं वगैरे वगैरे. तर त्याच्यातनं काय झालं हे सुद्धा आपण शिकू शकतो की परत तसं होऊ शकतं. ते असं की सत्ताधारी पक्षामध्येच 2-3 वर्षात 3-4 वर्षात एक विरोधी दल निर्माण झालं आणि त्याचं नेतृत्व विश्वनाथ प्रताप सिंग यांनी केलं. आणि बोफोर्स प्रकरण वगैरे सगळं आल्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग यांनी असा चॅलेंज उभा केला की ते राजीव गांधी यांना टक्कर देऊन ते पंतप्रधान झाले वगैरे, असा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाची स्पेस आहे, ती आपल्याला गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसली. आणि हेमंत देसाई यांना एक थोडंसं मी फक्त ऍडिशन करतो त्यांच्या म्हणण्यामध्ये की उद्धव ठाकरे यांची शिवसेना ज्या पद्धतीने विरोधी स्पेसमध्ये ऑपरेटिव्ह आहे त्याच पद्धतीने दुसरा एक पक्ष सुद्धा महाराष्ट्रात विरोधी स्पेसमध्ये कमी प्रमाणात का असेना, इनइफेक्टिव्ह फारसा का असेना, पण तरी ऍक्टिव्ह आहे. त्या पक्षाचं नाव इंडियन नॅशनल काँग्रेस असे आहे, जो की देशातला सगळ्यात जुना राजकीय पक्ष आहे. त्या पक्षाला लोकसभेमध्ये बऱ्यापैकी यश 2000 म्हणजे मागच्या निवडणुकीत 24च्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. महाराष्ट्रात खासदारांची संख्या बऱ्यापैकी आहे. त्या पक्ष संघटनेचा खूप डॅमेज झाला आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल डाऊन आहे. त्यांचे नेते काय फारसे फार ऍक्टिव्ह नाहीत असं एक इम्प्रेशन आहे समाजामध्ये. पण तरी सुद्धा तुम्ही आज बघा की विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते असतील किंवा काल मला वाटतं 2-3 इतर नेत्यांनी सुद्धा भाषणं वगैरे केली जोरात. पटोले, नाना पटोले यांनी सुद्धा मीडियासमोर बाजू मांडली वगैरे. त्यामुळे विरोधी पक्षाची अशी एक स्पेस म्हणून जी काय असते ती थोडीफार का असेना आहे. महाराष्ट्रात आम्ही हे चित्र बघितलं होतं की मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं शिवसेना भाजपचं सरकार जेव्हा आलं तेव्हा असं वाटलं होतं की आता काँग्रेस याचं नामशेष होत जाणार, पण तसं नाही झालं. परत काँग्रेसचं रिव्हायवल झालं. 99 मध्ये परत एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून सत्ता परत आणली, ती 15 वर्ष चालवली. तर आत्ता तरी असं चित्र दिसतंय की भाजप समोर कोणी टिकण्यासारखं नाही किंवा भाजपने जे काही केलंय ते इतकं व्यापक आहे की त्याच्यामध्ये विरोधाची स्पेसच नाही वगैरे. पण येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका असतील किंवा ओव्हरऑल सगळ्याच निवडणुका महापालिका वगैरे, त्याच्यामध्ये कुठे ना कुठे विरोधी स्पेस राहील. कालांतराने सत्ताधारी पक्षातूनच विरोधी काही गट निर्माण होतात, त्याचा इफेक्ट असतो, राजकारण प्रवाही असतं वगैरे वगैरे. याच्यामध्ये एकच फॅक्टर मी सांगू इच्छितो, तो महत्वाचा आहे. तो काही अंशी तुम्ही पण आणि देसाई पण बोलले
त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की राजकीय नेत्यांमध्ये, विशेषतः आमदारांमध्ये वगैरे, प्रशांत, ही जी मनोभावना निर्माण झाली आहे ना, की आपली कामं करून घेण्यासाठी आपण सत्तेत असलं पाहिजे, नाही तर काहीच उपयोग नाही, हो, किंवा हो. सत्तेच्या पक्षाबरोबर अलायन्स केला पाहिजे, नाहीतर आपल्या मतदारसंघात काही कामच होणार नाही. आणि अजित पवार यांनी तर वारंवार बोलून दाखवलं की विकासाची कामं करायची असतील तर सत्तेतच असलं पाहिजे वगैरे वगैरे. महाराष्ट्राने गणपतराव देशमुखांसारखे वयोवृद्ध नेते बघितले की जे आमदार म्हणून इतक्या वेळा निवडून आले की त्याला काही लिमिट नाही, आणि ते कधीच मंत्री किंवा सत्ताधारी पक्षामध्ये असे नव्हते. एसटी बसनी, कालच दुसऱ्या एका चॅनलवर मी उल्लेख केला की एसटी बसनी आपल्या मतदारसंघातून मुंबईला पोहोचणारे एकमेव आमदार होते ते. आम्ही जेव्हा नवीन विधिमंडळाचं कव्हरेज सुरू केलं 95-96च्या सुमाराला, तेव्हा आम्ही बघायचो, आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघात असंख्य कामं त्या काळी सुद्धा करून घेतली. आज जर ते असते, ऍक्टिव्ह असते, थोडं वय म्हणजे ते वय त्यांच्या बाजूला असतं आज असते, तर आजही त्यांनी केलं असतं. त्यामुळे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. महाराष्ट्राची जनता जागृत आहे, इथे लोकशाही जागृत आहे. असं नाहीये की तुम्ही सगळ्या कामांसाठी तुम्ही सत्ताधाऱ्यांच्याच पायाशी बसलं पाहिजे किंवा त्यांच्याच अलायन्समध्ये बसलं पाहिजे, नाही तर तुमचं काही होणारच नाही, असं नाहीये. याला एकच रायडर या वक्तव्याला मी देतो, म्हणजे त्याच्या एक रायडर म्हणतात, त्याला काय मराठीत म्हणायचं तुम्ही ठरवा, पण रायडर म्हणजे त्याच्या निमित्ताने एक हे खुलासा की खुलासा. निधीची कमतरता, राज्याची प्रचंड वाईट आर्थिक अवस्था असल्यामुळे निधीची कमतरता हा जो भाग आहे, आणि राज्यावर कर्ज वगैरे, त्याच्यामुळे कदाचित काही प्रमाणात असं होतंय की आमदारांना असं वाटतं की आपल्याला निधीसाठी मग सत्तेच्या जवळच असायला पाहिजे, विरोधी पक्षात आपण राहिलो तर आपल्यासाठी निधीच उरणार नाही, वितरणामध्ये जो दिला जातो त्याच्यात आपण उरणार नाही. पण व्यापक चित्र असं आहे की शेवटी 200 पेक्षा जास्त आमदार सत्ताधारी पक्षाबरोबर जर राहिले, 235 वगैरे अशी महायुतीची संख्या असली, तर माझं एक प्रेडिक्शन आहे की त्याच्यामधूनच विरोधी दल हे निर्माण 2029 पर्यंत होईल, जसं विश्वनाथ बरं. प्रताप सिंग यांच्या बाबतीत झालं तसं. आणि बरं. शेवटी लोकशाहीचा बॅलन्स हा कायम राहतो, तसा तो राहील, अशी आशा आणि अपेक्षा आपण व्यक्त करू. प्रशांत. देसाई सर, काय वाटतं तुम्हाला? आणि मुळात विरोधी पक्षनेते पदाचा प्रश्न आला की मुख्यमंत्री अगदी घटनेचं पुस्तक सांगतात आणि कसा हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे, ते जसं ठरवतील तसं सगळं आम्ही मान्य करू वगैरे, पण प्रत्यक्षात ते कुणाच्या हातात चाव्या आहेत हे आपल्याला माहितीये. तुम्हाला काय दिसतंय? आणि मुळात शिवसेनेकडनं भास्कर जाधव आता होतील, या अधिवेशनात होतील, मग होतील, असं करत करत बहुधा आता त्यांचं पण नाव बाजूला पडतंय की काय, अशी परिस्थिती आलीये. ते सगळं बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? उदय सामंतांनी एक काडी अशी टाकली की ते असं म्हणाले की म्हणजे ठाकरे कुटुंबाचीच इच्छा नाही की भास्कर जाधव व्हावेत म्हणून. आज उद्धव ठाकरेंनी प्रेस समोर सांगितलं की आम्ही त्यांचं नाव दिलेलं आहे, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काडी करण्याचा प्रयत्न काय यशस्वी ठरला. भास्कर जाधवांनी ज्या प्रकारे कारवाई केली होती किंवा पीठासीन अधिकारी असताना, त्याचा त्यांना राग आला होता. आणि भास्कर जाधव हा अत्यंत आक्रमक, लढाऊ आणि ताठ करण्याचा माणूस आहे. तो उद्या आपल्या पक्षामधल्या श्रेष्ठींचं सुद्धा वाटेल ती दादागिरी ऐकणार नाही, कोणाची चापलुसी करणार नाही, अशा प्रकारचा तो नेता आहे. आणि त्यांनाच करायला पाहिजे, पण ते करण्याची शक्यता कमी आहे. दुसरी गोष्ट, मगाशी रोहित असं म्हणाले की बरोबर आहे की गणपतराव देशमुखांचं त्यांनी उदाहरण दिलं. आणखीन बरीच आपले उद्धवराव पाटील, केशवराव धोंडगे अनेकांची उदाहरणं सांगता येतील. पण मुद्दा असा आहे की त्यावेळी गणपतरावांच्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेवरती होते, आणि हे यांच्यासारखे हिंस्त्र नव्हते. हे कसं आहे की विरोधी पक्ष पूर्ण नष्टच केला पाहिजे किंवा आमचा लाचार झाला पाहिजे, अशा प्रकारचे ते सत्ताधारी नव्हते. ते त्यांची कामही करत असत. मी असं सांगतो की अगदी मनोहर जोशी सुद्धा कामं करत असतात विरोधी पक्षांची, ते करत नव्हते असं नाही. हे राजकारण गेल्या 5 वर्षात जास्त भयंकर झाले, आणि त्याच्या अगोदरच्या काळात सुद्धा झालेले 14 पासून. मुद्दा असा आहे की आता या काँग्रेसचा जो उल्लेख झाला, तो काँग्रेसचा नक्कीच मोठा पक्ष आहे, आणि काँग्रेसच्या नेत्यांची इच्छा नसली, त्यांना जरी तिकीट विकत असले, तरी सुद्धा सर्वसामान्य माणूस इथला हा काँग्रेसला निवडून देण्याच्या मनस्थितीत इतके वर्ष होत आहे. आपण लोकसभेच्या वेळी सुद्धा पाहिलं, तर लोकांची इच्छा आहे की काँग्रेस हा विरोधी स्पेस मधला महत्वाचा पक्ष आहे, आणि तोच आज ना उद्या मोठा पक्ष बनेल. त्यांनी त्या प्रकारची एक अख्खी फळी तयार केली पाहिजे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र सगळीकडे. कोकणात तर काँग्रेसचा मागमूस नाही. त्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळजी चांगलं काम करतायत, काही नेते चांगले काम करतायत. अगदी धनंजय शिंदे जे आपमध्ये होते, ते रोजगार विभागाचे प्रमुख म्हणून काँग्रेसमध्ये जाऊन अतिशय चांगलं काम करतात. अजून काही जणांची नावं सांगतायत की जे तरुण आहेत आणि चांगले तडफेने काम करतायत.
पण काँग्रेसमध्ये जोपर्यंत वरच्या पातळीपासून ते बदल होत नाही, की चापलुसी करण्याची संस्कृती आहे, चापलुसी त्याला जे उत्तेजन ती खतम झाली पाहिजे. नाहीतर काँग्रेसला फार मोठा स्कोप आहे. कारण हे लोकांना अनेक गोष्टी खटकतायत आणि आता 2019 आणि 2024 मध्ये सुद्धा फरक आहे. कारण अनेक गोष्टी लोकांसमोर ताबडतोब व्हिडिओच्या माध्यमातून येतात. मी 3-4 गोष्टी तुम्हाला सांगतो, की आपण म्हणतो की काहीच करत नाही. पण ताजं उदाहरण तुम्हाला सांगतो, की वसंत मोरे जे नेहमी पब्लिसिटीमध्ये प्रसिद्ध आहेत. पण हो. तरी सुद्धा काल परवा मी एक त्यांचा व्हिडिओ पाहिला, की कोणता तरी बिल्डर हा लोकांना घरं बांधून देत नव्हता. त्यांनी त्याला फसवलं काहीतरी. त्यांनी त्यांची जवळ-जवळ मानगुडच पकडून सगळ्या लोकांसमोर त्याला हजर केलं. तो लपलेला होता. हा जो लढाऊ बाणा आहे तो अतिशय कौतुकास्पद आहे. किंवा संजय पवार मला वाटतं, जे राज्यसभेसाठी सुद्धा उभे होते शिवसेनेमधनं उद्धव ठाकरेंच्या, ते पडले कोल्हापूरमधले. त्यांचा मी हो. एक व्हिडिओ 4 दिवसापूर्वीच पाहिला. त्यांनी सुद्धा सांगितलं, की दाखवलं, की हं, शासकीय आरोग्य व्यवस्थेसाठी जो काही हं. निधी येतो, तो कसा हडपला जातो आणि त्याच्या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. किंवा अंबादास दानवे हे सारखं अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे मांडतात. हे अशा प्रकारे जर सातत्याने प्रश्न मांडले त्यांनी आणि आंदोलनं केली, तर माझं असं म्हणणं आहे, की विरोधी पक्षाला नक्कीच वाव आहे. असं अजिबात निराश होण्याचं कारण नाहीये आणि उद्या शरद पवार तिकडे जावं, सुप्रियाताई जावोत, अजितदादा जावोत, कोण ना कोण विरोधी पक्षामध्ये जिवंत ठेवेलच विरोधी स्पेस आणि असं याच्यावरती माझा विश्वास. मी अजिबात निराश नाहीये. सध्याची स्थिती मात्र केविलवाणी आहे. लढाऊ बाणा जे आहे ते असणारे खूप कमी लोक आहेत, एवढंच मला वाटतं. खूप खूप धन्यवाद या सगळ्या चर्चेबद्दल. आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये जितकी चर्चा जनहिताची होत नाहीये त्याच्यापेक्षा जास्त तळमळीने आपण या प्लॅटफॉर्मवरती तितका काळ चर्चा केलेली आहे. 12 डिसेंबरला काहीतरी महत्वाचं घडणार अशी हिंट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्यानं दिली जाते. बघूयात नेमकं काय होतंय पृथ्वीराज त्याच्याबद्दलच्या चव्हाणही बोलले ना, हो हो. दिल्लीमध्ये होणार त्यांनी भूकंप. त्यांची लिंक नॅशनल लेवलची आहे. आपल्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पण काय होतंय ते बघूयात आपण. पण खूप खूप धन्यवाद तुम्ही या सगळ्या चर्चेबद्दल वेळ दिल्याबद्दल. काही मोठं घडल्यानंतर पुन्हा आपल्याला भेटावं लागेलच, त्यासाठी पण पुन्हा चर्चा करत राहू. ही सगळी मुलाखत, ही चर्चा तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दल तुमची मतं जी आहेत ती आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.